नवीन वर्षात आपली जीबी पहिली लागेलच, तर त्यानिमित्ताने मला फक्त एवढंच सांगायचंय की आपण 2 निर्णय पहिल्या जीबीत घेणार आहोत. त्यातला पहिला निर्णय असा आहे की जे शवदहिनीचे जे दर आहेत, म्हणजे सर्वसाधारण दर ते 1500 रुपये आहे, 1500 रुपये, आणि बीपीएल साठी ते 500 रुपये आहेत, तर ते सरसकट आपण 500 रुपये करणार आहोत. दुसरा निर्णय असा आहे की जो अपंग निधी आपल्या नगरपालिकेचा आहे, म्हणजे तो 10 लाख रुपये 10 लक्ष रुपये वगैरे असतो, तर आपल्याकडे अपंगांची 127 अपंगांची नावे आपल्याकडे आहेत आणि आपण सगळ्या नगरसेवकांना देखील आवाहन केले आहे, नागरिकांना देखील आवाहन केले आहे की ती लिस्ट आपण नगरसेवकांकडे दिली आहे. नागरिकांपर्यंत ते पोहोचवतीलच. नगरपालिकेमार्फत देखील हे नागरिकांपर्यंत ही गोष्ट पण पोहोचतच आहे अधिकाऱ्यांमार्फत वगैरे. तर अजून त्या लिस्टमध्ये ज्यांची नावं नसतील ती लिस्टमध्ये नाव नोंदणी पण आपण करत आहोत आणि येत्या वर्षात पहिल्या जीबीत निर्णय झाल्यानंतर ते वाटप, म्हणजे जी क्वेश्चनर त्यांनी दिलेली ती खान अकॅडमीने डिझाईन केलेली, खान अकॅडमीच्या मार्फत तो उपक्रम लाभवला, पण तो उपक्रम आयोजित आपल्या महाराष्ट्र शासनानेच केलेला. तर 1ली ते 5वी आहे त्यांची गणिताची क्वेश्चनर होती आणि 6वी ते 10वी गणित आणि विज्ञान हे दोन्ही होतं. तर रोज त्यांना अर्ध्या तासाचा अभ्यासक्रम हा डिजिटाइज वेनी त्यांना क्वेश्चनर यायची आणि मुलं कम्प्युटर लॅब असल्यामुळे, स्मार्ट टीव्ही असल्यामुळे प्रत्येक मुलाला त्याचा ऍक्सेस होता आणि ते सोडवू शकले. ती जी क्वेश्चनर वगैरे यायची ते सोडवू शकले आणि त्या हिशोबाने त्यांचं जे क्रायटेरिया आहे की म्हणजे टोटल तुमचा पट आहे त्याच्यावर आता रावसाहेब कुलकर्णी शाळा क्रमांक 9 मध्ये 100% मुलांनी केलंय, तर मग त्याचा पट 208 आहे, तर त्या सगळ्या मुलांनी केलेला आहे. रोहा नगरपालिका शाळा क्रमांक 1 ह्याचा पट 141 आहे, त्यातले 160 मुलं ती करू शकली आहेत, तर त्यांचा आकडा हा 76% झालेला आहे. तर तो जो क्रायटेरिया आहे म्हणजे 76% झाला आणि पट 141 आहे, तर ते 101 ते 200च्या पटाचा जो क्रायटेरिया आहे 75%चा तो त्यांनी पार केलेला आहे, म्हणून ते बक्षीस पात्र झालेले आहेत. ही माहिती मी तुम्हाला देईन. तर तेच आहे की त्यांनी क्रायटेरिया पटानुसार क्रायटेरिया दिलेला होता आणि आदितीताईंमुळे आपल्याला डिजिटल एज्युकेशनला ऍक्सेस झाला आणि त्याच्यामुळे या परीक्षेत ह्या उपक्रमात आपण भाग घेऊ शकलो आणि फक्त भाग घेऊच नाही शकलो तर आपण ते बक्षिसात देखील पात्र ठरलो. लिस्ट प्रमाणे 127 जण जे आहेत, तर ऑन ऍव्हरेज प्रत्येकाला 7,800 प्रमाणे वगैरे प्रत्येकाला त्या निधीचा लाभ मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त मला एक आनंदाची गोष्ट पण तुमच्या सगळ्यांसमोर, तुमच्या मार्फत रुळेकरांसमोर ठेवायची आहे की महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे, म्हणजे SCERT असं जसं देशात NCERT आहे तसं राज्यात SCERT आहे. तर त्यांच्या मार्फत डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम असतो. ह्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी खान अकॅडमी तर्फे शिक्षण सारथी उपक्रम राज्यात राबवला. म्हणजे ज्या शासकीय शाळा असतील किंवा त्याच्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्याची एकूण संख्या 2244 आहे आणि त्या उपक्रमाचा कालावधी 15 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 आजचा शेवटचा दिवस आहे. पण माझ्याकडे 29 डिसेंबर पर्यंतचे निकष आहेत, तर त्याच्यात क्रायटेरिया होता आणि आदितीताईंनी प्रत्येक शाळेत, म्हणजे आपल्या जेवढ्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेत स्मार्ट टीव्ही दिलेला आहे, आपल्या शाळेत कम्प्युटर लॅब देखील आहेत. तर त्याचा फायदा शाळेने पुरेपूर करून या उपक्रमात म्हणजे बक्षीस पात्र आपल्या नगरपालिकेच्या 3 शाळा झालेल्या आहेत. कैलासवासी रावसाहेब कुलकर्णी शाळा क्रमांक 9 100% त्यांना मिळाले आहेत. रोहा नगरपालिका शाळा क्रमांक 1 त्यांच्या क्रायटेरियानुसार त्यांचा 76% 76% त्यांना मिळाले आहेत आणि डॉक्टर CT देशमुख माध्यमिक विद्यालय यांचं 84% एवढी त्यांची आकडेवारी आलेली आहे. पण त्यांनी जो क्रायटेरिया दिलेला की 1 ते 100 पट ज्यांचे असतील त्यांचा 90% पास झालं पाहिजे होतं. 101 ते 200 मध्ये 75% आणि 300च्या वरती 50%. तर ह्या तिन्ही शाळांनी तो क्रायटेरिया पार केला आहे आणि यासाठी मी तुमच्या मार्फत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे यांचे देखील आभार मानते की त्यांनी ही सेवा आपल्या क वर्ग नगरपालिकेच्या शाळांना आपल्या मुलांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्याच्यामुळे आपली मुलं ही डिजिटल शिक्षण घेऊ शकत आहेत. आणि एवढंच मी सांगते आणि बक्षीस पात्र ते 29 डिसेंबरच्या आधीच
झालेल्या आहेत. आता 31 डिसेंबरला फायनल लिस्ट निघेल आणि प्रत्येक शाळेला बक्षीस म्हणून शैक्षणिक किट देण्यात येईल असे सांगण्यात आले. तर मी तुमच्या मार्फत पुन्हा एकदा अतिथीताईंचे आभार मानू इच्छिते आणि माझ्या शाळेतील शिक्षकांचे आणि बालकांचे अभिनंदन करते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.